नमस्कार, मी विनोद कुलकर्णी. आरसपानी पॉडकास्ट चॅनलमध्ये आपलं स्वागत. सातारा नगरपालिकेच्या मतदानापूर्वी आपण सातारा शहराच्या राजकारणावर एक प्रकाशझोत टाकलेला होता आणि त्या प्रकाशझोताला आपण प्रचंड प्रतिसाद दिला. म्हणजे अभूतपूर्व असा प्रतिसाद दिलेला आहे. आणि त्याच वेळेस काही प्रेक्षकांनी आमच्याकडं मतदानानंतरसुद्धा तुम्ही बोला अशी मागणी केलेली होती. वास्तविक मतदानापूर्वी मी जे काही बोललेलो होतो ते जवळपास जसंच्या तसं घडेल असं नाही, पण बहुतांशी मी बोलल्याप्रमाणे घडण्याच्या दिशेनं मतदान झालेलं आहे असं माझा अंदाज आहे. आणि त्या दृष्टीनं काही नवे मुद्दे घेऊन, काही वेगळ्या गोष्टी घेऊन पुन्हा एकदा आपण नवीन ग्राउंड रिपोर्ट तुमच्यासमोर मांडतो आहे. हा ग्राउंड रिपोर्ट आपल्याला आवडला तर नक्की आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, हा भाग शेअर करा. आत्ताचा जसा भाग तुम्ही प्रचंड शेअर केला आणि त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला, तसाच ह्या भागालासुद्धा द्या ही विनंती करतो. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी चॅनलची मेंबरशिपसुद्धा घ्या, कारण भविष्यात मेंबरसाठी काही विशेष गोष्टी ह्या चॅनलच्या माध्यमातून करण्याचा आमचा प्रयत्न राहील. सातारा नगरपालिकेची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक होती. ही निवडणूक गाजली, त्याला अनेक कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे भाजपच्या चिन्हावर ही निवडणूक होत होती. दुसरं कारण म्हणजे महाविकास आघाडी पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात संपूर्ण शक्तीनिशी उतरली होती. आणि तिसरं कारण म्हणजे उदयनराजेंचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नव्हता. तर ह्या गोष्टींवर आधी आपण बोलू आणि मग प्रत्येक प्रभागात पुन्हा काय फेरबदल आहेत का त्यावर सुद्धा आपण निश्चितपणे एक सूक्ष्मपणे भाष्य करूया. सातारा नगरपालिकेची ही निवडणूक पहिल्या दिवसापासून गाजत होती. त्याचं कारण दोन राजांमध्ये होणारा संघर्ष थांबला होता. भाजपचं चिन्ह आलेलं होतं, दोन्ही राजे भाजपमध्ये होते. दोन्ही राजे एकत्र लढणार का ह्या प्रश्नाचं उत्तर दोन्ही राजे एकत्र लढले. पण त्यामध्ये काही गोष्टी अशा घडल्या की शिवेंद्रराजेंच्या घरात असलेलं त्यांच्या मुलीचं लग्न, हे लग्न त्यांनी काही काळासाठी म्हणजे लग्नापुरतेच ते त्या ठिकाणी गेले आणि पुन्हा प्रचाराच्या मैदानात उतरले. पण उदयनराजेंच्या अनेक माणसांवर अन्याय झाल्याची भावना उदयनराजेंच्या गटामध्ये, उदयनराजेंच्या पार्टीमध्ये पसरलेली होती. उदयनराजेसुद्धा सगळ्या प्रक्रियेवर खुश असतील अशी परिस्थिती दिसली नाही, कारण उदयनराजे एका बैठकीला आणि एका पत्रकार परिषदेपुरते मैदानात आले. जलमंदिर त्यांनी सोडलं नाही. संपूर्ण निवडणुकीच्या काळात कुठल्याही उमेदवाराच्या प्रचारासाठी ते गेले नाही. पण सातारा शहरात अशी चर्चा आहे की काही अपक्षांसाठी उदयनराजेंकडून फोन गेले. तर उदयनराजेंकडून गेलेले फोन, उदयनराजेंवर झालेला अन्याय, उदयनराजेंविषयीची असलेली नाराजी याचाही परिणाम तुम्हाला निवडणुकीच्या निकालामध्ये पाहायला मिळेल अशी मला खात्री वाटते. कारण मी 25 वर्ष सातारा नगरपालिकेच्या राजकारणावर विश्लेषक म्हणून आपलं मत मांडत असतो आणि त्यामुळं मला असा अंदाज आहे की उदयनराजेंचा परिणामसुद्धा ह्या निवडणुकीवर आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे उदयनराजे ज्यावेळेस भूमिका घेतात त्यावेळेस परिणाम होतोच, पण त्यांनी भूमिका घेतली नाही म्हणूनसुद्धा परिणाम आपल्याला पाहायला मिळेल. आणि तो परिणाम हा फार धक्कादायक असेल असं नाही. सातारकरांनासुद्धा नेमकं उदयनराजेंचा परिणाम कुठं कुठं आणि कसा कसा होणार आहे हे दिसणार आहे. अनेक अपक्ष साताऱ्यामध्ये निवडून येतील आणि उदयनराजेंनी सक्रिय सहभाग न घेतल्याचं ते एक कारण असेल की अपक्षांना बेधडकपणे आपला प्रचार करता आला. उदयनराजेंनी कुठल्याही अपक्षांना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. उदयनराजेंनी कुठेही बारकाईनं लक्ष घातलं नाही. उदयनराजेंनी लक्ष घातलं असतं तर 3 जण बिनविरोध झाले, आणखी एक 10-15 जण बिनविरोध होऊ शकले असते आणि अपक्षांचा मोठा विजय होण्याची जी काही शक्यता आत्ता दिसते ती आपल्याला दिसली नसती. त्यामुळे उदयनराजेंचा प्रभाव आणि परिणाम ह्या दोन्ही गोष्टी नगरपालिकेच्या राजकारणावर पडलेल्या आहेत आणि त्याचा परिणाम आपल्याला निकाला दिवशी निश्चितपणे दिसणार आहे. दुसरी गोष्ट, महाविकास आघाडी म्हणून पहिल्यांदा शशिकांत शिंदेंनी सातारा शहराच्या राजकारणामध्ये लक्ष घातलं. शशिकांत शिंदे हे जावली विधानसभेचे पूर्वी आमदार होते आणि 2009 साली मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर शशिकांत शिंदे कोरेगावला गेले. मात्र 2004 पासूनच पुनर्रचनेचा निर्णय हा पुढं आलेला होता
आणि त्यामुळं जावली आणि सातारा हा एक विधानसभा मतदारसंघ तयार होणार होता. पण शशिकांत शिंदेंना सातारा शहरामध्ये पाय रोवता आलेले नव्हते. त्याला वेगवेगळी कारणं आहेत. शशिकांत शिंदेंकडं ते धाडस त्या काळात त्यांनी दाखवलं नाही. शशिकांत शिंदे 2 पावलं मागं फिरले आणि कोरेगावमध्ये गेले. शशिकांत शिंदेंचा लोकसभेला झालेला पराभव, जिल्हा मध्यवर्ती बँकेत झालेला पराभव, विधानसभेला झालेला पराभव, ह्या पराभवानंतर सुद्धा पक्षानं त्यांना विधान परिषदेमध्ये आमदार केलं. त्यानंतर शशिकांत शिंदे हे प्रदेशाध्यक्ष झाले. पण त्यांच्या जखमा ज्या काही पराभवाच्या आहेत त्यासाठी त्यांनी सातारा शहराच्या राजकारणात लक्ष घालण्याचा निर्णय घेतला असावा. कारण वाघ म्हणलं तरी खाणार, वाघोबा म्हणलं तरी खाणार. तर आता कसंही खाणार असाल तर मी सुद्धा तुमच्या मैदानात येऊन तुम्हाला आव्हान देऊ शकतो, असा प्रयत्न शशिकांत शिंदेंनी महाविकास आघाडीचं पॅनल करून केलेलं आहे असं म्हटलं तर काय वेगळं ठरणार नाही, वावगं ठरणार नाही. शशिकांत शिंदेंनी एंट्री केली खरी, पण शशिकांत शिंदेंचा एक निर्णय चुकला. त्यांनी जे काही नेतृत्व दिलं ते चुकीच्या लोकांच्या हातात दिलं. म्हणजे सातारा ते एक दादा आहे, संधी साधू दादा त्याला म्हणतात, की संधी दिसली की तो पलट्या मारत फिरतो आणि त्याचं नाव आणि पराजय ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू समजल्या जातात. तो दादा ज्या पार्टीच्या बाजूनं उभं राहतो त्या पार्टीचं पानिपत होतं, हा इतिहास सातारकरांना माहिती आहे. म्हणजे विजयाचं त्याचं नातंच नाही आणि विजयाचं त्याचं नातं नसल्यामुळं अशा माणसाच्या हातात आपण आपली पार्टी, आपलं नेतृत्व द्यायचं का? एकतर आपण पहिल्यांदा सातारा शहराच्या राजकारणात उतरलो आहोत आणि अशा वेळेस अपयशी माणसाच्या हातात किंवा जो आपलीच पार्टी बुडवतो, आपल्याच पार्टीचं पानिपत करतो, त्याच्या हातात हे द्यायचं का? ह्याचा विचार शशिकांत शिंदे साहेबांनी करायला पाहिजे होता. शशिकांत शिंदे हे दूरदृष्टीचं नेतृत्व आहे. त्यांच्याकडे अनेक चांगले पर्याय होते. शरद काटकर होते, सुजित आंबेकर होते, डॉक्टर संदीप काटे होते, अगदी स्टार म्हणून अभिजित बिचुकलेसुद्धा होते, की जे चांगला संघर्ष करू शकले असते आणि ह्यातल्या अनेक जण तडजोड दादा झाली नसते. कारण तडजोड दादा, संधी साधू दादा अशा नेतृत्वाला शशिकांत शिंदेंनी जवळ केलं. त्यामुळं अनेक 2 राजांच्या समर्थकांना तिकीटं न मिळताही ते महाविकास आघाडीकडे वळले नाहीत. कारण हा दादा तडजोड करेल आणि कुठे ह्याच्या नेतृत्वाखाली आपण लढा, अशी भावना त्या अपक्षांमध्ये निर्माण झाली असेल. आणि त्यामुळे एक चांगले उमेदवार जे महाविकास आघाडीला मिळायला हवे होते ते मिळालेले नाहीत. ह्या संधी साधू दादानं पहिल्यांदा स्वतःच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी अतिशय सकारात्मक भाषण गांधी मैदानावर केलं. पण ज्या वेळेस ह्याचं भाषण गांधी मैदानावर होतं त्यावेळेस ती पार्टी मोठ्या मतानं पराभूत होते. हा इतिहास आहे आणि ह्यावेळेससुद्धा त्या इतिहासामध्ये बदल होणार नाही. उलट त्या इतिहासामध्ये जो पराभव झाला होता त्यापेक्षा अधिकचा पराभव यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. त्या दादानं 2001 सालीच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये गांधी मैदानावर उदयनराजेंच्या विरोधात गरळ ओकलेली होती. त्याचा परिणाम असा झाला की अभयसिंहराजे भोसले यांच्यासारख्या सुसंस्कृत नेतृत्वासमोर केलेलं भाषण लोकांना इतकं नापसंत झालं की नगरविकास आघाडीचा अवघा एक उमेदवार निवडून आलेला होता. इतकी धुळदाण नगरविकास आघाडीची झालेली होती. आता त्या संधी साधू दादानं आत्ता भाषण केलेलं आहे ते भाषण सकारात्मक आहे, पण लोकांच्या मनात त्याची प्रतिमा, त्याची तडजोडगिरी, त्याच्या खालच्या पातळीची टीका, म्हणजे हा काय वाल्याचा वाल्मिकी झालेला नाही, हे लोकांच्या मनामध्ये आहे. आणि त्यामुळं माझा असा अंदाज आहे की महाविकास आघाडीला खातंसुद्धा खोलता येईल सातारा शहरामध्ये, ह्याविषयी शंका आहे. म्हणजे नगरविकास आघाडीची 1 जागा आणि नगरविकास आघाडीनं पुरस्कृत केलेला एक अपक्ष 2001 साली आला होता. इतिहासाची पुनरावृत्ती होती म्हणतात, त्यामुळे 2 जागा तरी यायला पाहिजेत. पण इथं महाविकास आघाडी कदाचित खातंसुद्धा उघडू शकेल, ह्याविषयी माझ्या मनामध्ये शंका आहे. त्यामुळं शशिकांत शिंदेंना सातारा शहरात राजकारण करायचं असेल, पुढं जायचं असेल, 2 राजांच्या विरोधात एक चांगली फळी निर्माण करायची असेल तर त्यांना एक चांगलं नेतृत्व शोधावं लागेल. चांगल्या नेतृत्वाच्या हातात धुरा द्यावी लागेल. अगदी त्यांनी ॲडव्होकेट बाळासाहेब बाबर यांची जरी निवड केली असती तरी कदाचित एक चांगलं चांगलं नेतृत्व त्यांना बघायला मिळालं असतं. पण शशिकांत शिंदेंची ही चूक
महाविकास आघाडीला ताकद देण्यामध्ये कमी पडली. अजित कदम नावाचे एक शाहूपुरीतले काँग्रेसचे नेते होते, त्यांच्या हातात जरी त्यांनी काही सूत्र दिली असती, काही धुरा दिली असती, तरी कदाचित चांगला परिणाम बघायला मिळाला असता. पण तो परिणाम आता दिसणार नाही, वेळ निघून गेलेली आहे. यापुढं तरी शशिकांत शिंदेंनी सातारा शहरामध्ये कामकाज करताना चांगले चेहरे, चांगले मोहरे हातात घेऊन काम केलं पाहिजे. महाविकास आघाडीची एवढी दुर्दशा होणार आहे म्हणजे भाजपसमोर फक्त अपक्षच निवडून येतील अशी शक्यता आहे का? तर पहिल्यांदा असं घडणार आहे की कदाचित महायुतीचा एक घटक पक्ष साताऱ्यामध्ये पाय रोवताना आपल्याला दिसून येईल. साताऱ्याचे जे पालकमंत्री आहेत शंभूराज देसाई यांनी सातारा शहराच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा लक्ष घातलेलं आहे. एकतर ते पालकमंत्री आहेत आणि शिवसेनेचे प्रमुख आणि प्रबळ नेते आहेत. त्यामुळे शंभूराज देसाईंनी 2 जागा भाजपकडे मागितलेल्या होत्या. त्यांना 2 जागासुद्धा देता आल्या नाहीत महायुतीला. भाजपनं त्या 2 जागा जर दिल्या असत्या कदाचित तर आणखी भाजपची स्थिती मजबूत झाली असती. परंतु त्या 2 जागा त्यांनी दिल्या नाहीत. त्याचा परिणाम काही जागांवर शंभूराज देसाई यांनी आपले उमेदवार उभे केले आणि मला असं वाटतं की कुठंतरी धनुष्यबाण हा विजय घेऊन सातारा शहरात प्रवेश करणार आहे. कदाचित धनुष्यबाणाचा तो पहिलाच विजय असेल चिन्हावरचा सातारा शहराच्या. आणि म्हणजे माझी जी काही माहिती आहे तर ती धनुष्यबाणाच्या चिन्हावर कोणाला एवढा मोठा विजय मिळालेला नाही. 1 किंवा 2 उमेदवार हे धनुष्यबाणाचे सातारा शहरामध्ये निवडून येऊ शकतात. 2 राजांच्या राजकारणाच्या दृष्टीनं धनुष्यबाणाचा विजय ही धोक्याची घंटा असू शकते. कारण 2 राजांना सोडून 2016 साली भाजप स्वबळावर साताऱ्यात लढलेली होती आणि त्यावेळेस भाजपच्या 6 जागा आलेल्या होत्या. भाजपच्या ज्या काही 6 जागा आल्या, आत्ता 50 जागा आणि नगराध्यक्षपदाचा 1 उमेदवार अशा 51 जागांवर ज्यावेळेस उमेदवार निवडायचे होते तो मूळ भाजप म्हणून 6 जागा दोन्ही राजांना सोडाव्या लागल्या. आता शिवसेनेच्या समजा 2-3 जागा जर आल्या तर भविष्यात भाजपच्या 6 जागा आणि शिवसेनेच्या 2-3 जागा अशा 9 जागा सोडाव्या लागतील. आणि जिथं भाजपचे उमेदवार निवडून आले, जिथं शिवसेनेचे उमेदवार निवडून आलेत, तिथं मग 2 राजांबरोबर आपण काम करायचं का त्यांच्या पक्षात जाऊन काम करायचं, हा प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण होऊ शकतो. कारण ज्यावेळेस पक्ष म्हणून भूमिका घेतली जाते त्यावेळेस 2 राजांच्या निष्ठावंत समर्थकांना संधी मिळत नाही, हा अनुभवसुद्धा आलेला आहे. आणि पक्षीय राजकारणाला कधी नव्हे ते सातारा शहरामध्ये स्थान मिळू लागलेलं आहे. त्यामुळे 2 राजांनीसुद्धा ह्या गोष्टीकडे जाणीवपूर्वक बघण्याची गरज आहे की आज भाजपला 6 जागा सोडाव्या लागल्या, उद्या शिवसेनेला 2-3 जागा, परवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पक्षसुद्धा निवडणुकीमध्ये येऊ शकतो, त्याला 2-3 जागा. अशी जर वाटा देण्याची वेळ दोन्ही राजांवर आली तर ती त्यांच्यासाठी गंभीर बाब ठरू शकते आणि सातारा शहरातलं जे व्यक्तिकेंद्रित राजकारण आहे त्याला फार मोठा धक्का बसू शकतो. तर हा धक्का बसू नये यासाठी पक्षांवर सुद्धा त्यांना नियंत्रण मिळवावं लागेल. आपल्या कार्यकर्त्यांनासुद्धा पक्षामध्ये महत्त्वाची स्थानं द्यावी लागतील, नाहीतर मूळ भाजप आणि 2 राजांचे कार्यकर्ते यातला फरक कधीच मिटणार नाही. शिवेंद्रराजे आणि उदयनराजे भाजपमध्ये येऊन जवळपास आता 6 वर्षाचा काळ लोटलेला आहे, तरीसुद्धा जुने भाजपचे कार्यकर्ते त्यांना भाजपवाले मानायला तयार नाहीत. ही एक गोष्ट ह्या निवडणुकीमध्ये अधोरेखित करण्यासारखी झालेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम भविष्याच्या राजकारणावर निश्चितपणे होऊ शकतो. आता ह्या 2-3 गोष्टींवर आपण प्रकाशझोत टाकला. शिवेंद्रराजेंनी भाजपचं नेतृत्व केलं साताऱ्यामध्ये. शिवेंद्रराजेंनी सगळे उमेदवार निवडून आणण्यासाठी सगळे प्रयोग केले, तरीसुद्धा जर उद्या 8-10 अपक्ष 2 शिवसेनेचे उमेदवार निवडून आले तर उमेदवारी वाटपामध्ये काही चुका झाल्या आहेत का याचाही शोध घ्यावा लागणार आहे. शिवेंद्रराजेंनी ज्याप्रमाणे भाजपा हा पक्ष स्वीकारलेला आहे त्याप्रमाणे त्याचा विचारसुद्धा स्वीकारणं आवश्यक आहे. कधीकधी तेच चेहरे हे पक्षाला पुढं घेऊन जाऊ शकत नाही, आपल्या गटाला पुढं घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळं भाजपानीसुद्धा काही राज्याच्या राजकारणामध्ये, काही विधानसभांच्या राजकारणामध्ये, लोकसभेच्या राजकारणामध्ये अनेक जुन्या चेहऱ्यांना घरी बसवलं आणि नवीन चेहऱ्यांना संधी दिलेली आहे. शेवट जिंकणं हा एक
महत्त्वाचा निकष निवडणुकीच्या राजकारणात असतो. जय पराजय जरी आपल्या हातात नसला तर सर्वाधिक जिंकणारा उमेदवार कोण, त्याच्या दृष्टीनं सुद्धा भूमिका घ्याव्या लागतात. जे कार्यकर्ते जुने असतील पण ते जर निष्ठेनं राहणार नसतील, आपण तिकीट दिलं तरच आपल्यासोबत राहणार असतील, तर अशा कार्यकर्त्यांना सुद्धा किती महत्त्व द्यायचं ह्याचाही विचार शिवेंद्रराजेंना भविष्याच्या राजकारणाच्या दृष्टीनं करावा लागेल. आणि जिंकणाऱ्या कार्यकर्त्यांना सुद्धा सोबत घ्यावं लागेल. हा जिंकणाऱ्या कार्यकर्त्याची निष्ठा तपासावी लागेल, तो पुढं आपल्यासोबत राहील का नाही ह्याचाही विचार करावा लागेल. पण प्रत्येक वेळेस पराभव शहराच्या राजकारणामध्ये हे चांगलं लक्षण नाही, कारण भविष्यात पुन्हा विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे आणि त्यावेळेस सातारा शहराचा एक विधानसभेचा मतदारसंघसुद्धा तयार होऊ शकतो. मग सातारा शहराच्या विधानसभेच्या मतदारसंघावर जर आपलं नियंत्रण नसेल तर एक विधानसभा मतदारसंघ जिथं आपण राहतो तो गमावण्याची भीतीसुद्धा निर्माण होऊ शकते. तर ह्या सगळ्या गोष्टींचासुद्धा एक विचार करावा लागेल, आत्मपरीक्षण करावं लागेल आणि त्या दृष्टीनं पुढची वाटचाल करावी लागेल. उदयनराजेंच्या बाबतीतसुद्धा उदयनराजेंना नगराध्यक्षपदाचा उमेदवार मिळाला नाही. जागा वाटपामध्ये त्यांचं फार नुकसान झालं. नगराध्यक्षपद तर गेलंच पण जागासुद्धा वाढवून मिळाल्या नाहीत. तर जे नेते त्यांचे तहात बसलेले होते त्यांनी कुठल्या प्रकारे चर्चा केली, नगराध्यक्षपद तुमच्याकडे घेणार असाल तर आम्हाला 2-4 जागा वाढवून द्या, अशी भूमिका त्यांनी का नाही घेतली. आणि इतका गाफीलपणा त्यांनी कसा ठेवला किंवा नेत्यालासुद्धा गाफील ठेवलं अशी कार्यकर्त्यांमध्ये एक चर्चा आहे. आणि वेगळ्या काही तडजोडी केल्या अशी एक चर्चा आहे. ते हे नेते म्हणजे दोन्ही ॲडव्होकेट डी.जी. बनकर आणि सुनील काटकर हे पहिल्या प्रारंभिक चर्चेत होते आणि नंतरच्या चर्चेमध्ये सुनील काटकर आणि मनोज शेंडे होते. तर सातारा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा सुनील काटकर आणि ॲडव्होकेट डी.जी. बनकर यांच्यावर प्रचंड रोष आहे. तर सुनील काटकर आणि डी.जी. बनकर यांनासुद्धा कधीतरी सातारच्या जनतेसमोर येऊन खुलासा करणं गरजेचं आहे की बाबा ही वाटाघाट कशी झाली, आम्ही फसलो का, आम्हाला फसवलं गेलं का, आम्हाला कळलंच नाही की नगराध्यक्षपद शिवेंद्रराजे स्वतःकडे खेचून घेतील आणि आम्हाला फक्त 22 जागा आमच्या वाट्याला देतील. नेमकं काय घडलं, कशामुळं हे घडलं, तुम्ही दोषी आहात का, तुम्ही दोषी नाही का, हे सुद्धा कधीतरी तुम्हाला जनतेला सांगावं लागेल. आता ह्या झाल्या नेतृत्वाच्या चर्चा. मतदारांमध्ये सुद्धा प्रचंड उदासीनता दिसलेली आहे. मतदानाची जर टक्केवारी आपण बघितली तर 58.54% एवढं मतदान सातारा शहरामध्ये झालेलं आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ह्याच्यापेक्षा थोडं अधिक मतदान होतं. शहराचं राजकारण, तुल्यबळ उमेदवार, प्रत्येक मतदार मतदानाला आला पाहिजे यासाठी उमेदवारांनी केलेले प्रयत्न, एवढी मोठी निवडणूक, शहराचं राजकारण ठरवणारी, शहराचा प्रथम नागरिक ठरवणारी, प्रभागाचा प्रथम नागरिक ठरवणारी निवडणूक आणि आपण मतदानाला बाहेर पडत नाही आणि मग आपण घरात बसून आपण सोशल मीडियावर आपण सतत टीकेचे बाण सोडत असतो की अमुक घडलं पाहिजे, तमुक घडलं पाहिजे. आपण जर मतदानाचा पवित्र हक्क बजावणार नसो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही घटना निर्माण केली त्या घटनेनुसार की सामान्य त्या सामान्य नागरिकाला एकच मताचा अधिकार आणि टाटा बिर्ला अंबानींनासुद्धा मताचा एकच अधिकार, जो अधिकार अंबानींना आहे, बिर्लांना आहे, टाटा नाही, तोच आपल्याला आहे आणि आपण तो वापरला पाहिजे आणि मत कुणालाही दिलं पाहिजे पण मतदान केलं पाहिजे. तर ते आपण केलेलं नाही. तर मतदानासंदर्भात सुद्धा मतदारांनी जागृत भूमिका घेण्याची गरज आहे. मतदानाला आपण गेलं पाहिजे आणि तरच परिवर्तन आणि बदल आपल्याला पाहायला मिळू शकतात. नाहीतर निवडक लोकांना आपण हाताळलं तर आपला विजय होऊ शकतो अशी भावना उमेदवारांमध्ये निर्माण होऊ शकते. तर ह्या गोष्टीकडे सुद्धा आपण गांभीर्यानं बघितलं पाहिजे. सातारा शहराच्या राजकारणामध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्यामुळं अपक्षांचं एक मोठं पीक सातारा शहराच्या राजकारणामध्ये येण्याची शक्यता आहे. मी मागच्या भागामध्ये मतदानपूर्व भागामध्ये असं म्हटलं होतं की कमीत कमी 6 ते जास्तीत जास्त 12 अपक्ष निवडून येऊ शकतात. आज मी असं म्हणतो की कमीत कमी 9 आणि जास्तीत जास्त 14 अपक्ष निवडून येऊ शकतात आणि शिवसेनेच्या 2 जागांवर कमीत कमी विजय होऊ शकतो. 1 किंवा 2 जागा शिवसेनेच्या येऊ शकतात. 50मध्ये 16. मी मागच्या भागात असं म्हटलं होतं की 25% जागावर अपक्ष येतील. तर कदाचित शिवसेना आणि अपक्ष मिळून भाजपा विरोधात हा आकडा 25%पेक्षा सुद्धा जास्त
असण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. मतदान कमी प्रमाणात झाल्यानंतर सत्ताधारी गटाला फायदा मिळतो असा अनुभव आहे. मात्र तो अनुभवसुद्धा आपल्याला किती पाहायला मिळेल ह्याविषयी शंका आहे. दुसरी गोष्ट अशी घडलेली आहे की भारतीय जनता पार्टीनं किंवा 2 राजांच्या उमेदवार निवडीमध्ये मुस्लिम प्रबल भागामध्ये मुस्लिम उमेदवाराला संधी दिली गेलेली आहे. त्याविषयी सुद्धा एक प्रचंड नाराजीचा सूर त्या समाजामध्ये होता आणि त्याचा परिणामसुद्धा निवडणुकीवर झालेला आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे आपल्याकडे जर बघितलं तर गुरुवार पेठ, बुधवार पेठ, मल्हार पेठेचा काही भाग, शनिवार पेठेचा काही भाग अशा भागामध्ये आणि सदर बाजारचा काही भाग ह्या भागामध्ये मुस्लिम नागरिकांची वस्ती आहे आणि मुस्लिम समाजाला एक प्रतिनिधित्व देण्याची गरज होती. शेवट भारतात राहणारा प्रत्येक नागरिक हा भारतीय आहे आणि हिंदुस्थानात जन्मलेला प्रत्येक नागरिक हा हिंदू आहे अशी व्याख्या भाजपासुद्धा अनेक वेळा सांगते. मग उमेदवारी वाटपामध्ये जे महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या राजकारणामध्ये दिसतं की तिकीट देताना मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व दिलं जात नाही, तोच कित्ता सातारा शहरामध्ये गिरवला गेला. सांगायला एक तिकीट फिरोज पठाण यांना दिलं गेलं, पण ते मुस्लिम बहुल भागात दिलं गेलं नव्हतं आणि ते तिकीट फिरोज पठाण ही शिवेंद्रराजेंचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे, जवळचा कार्यकर्ता आहे, त्यामुळे त्याला मिळालेलं आहे. मुस्लिम समाजाचं प्रतिनिधित्व तो करत नाही, तो सर्व समाजाचं प्रतिनिधित्व करतो, त्यामुळे त्याला ते तिकीट सर्व समाजाच्या प्रतिनिधित्वाबद्दल दिलं गेलेलं आहे. तर मुस्लिम समाजाचं एक तरी प्रतिनिधित्व हे दिलं गेलं पाहिजे होतं अशी एक भावना मुस्लिम समाजाच्या मतदारांमध्ये पसरलेली आहे आणि मग आपल्याला मोजत नाहीत, आपल्याला बरोबर घेत नाहीत, ही भावना मनामध्ये त्यांच्या होती आणि ती भावना दूर करण्याची गरज होती, पण ती दूर झालेली नाही. निकालामध्ये निवडणुकीच्या त्याचं प्रतिबिंब उमटण्याची शक्यता आहे किंवा त्याचे परिणाम निकालामध्ये सुद्धा दिसण्याची शक्यता आहे आणि त्यावर आपण निकालानंतर निश्चितपणे बोलूच की कुठं ते घडलं, पण त्याचं एक प्रतिबिंब आपल्याला सातारा शहराच्या नगरपालिकेच्या राजकारणामध्ये निश्चितपणे दिसणार आहे. आज आपण काय संपूर्ण निकाल सांगणार नाही किंवा त्यावर भाष्य करणार नाही, आपण एकूणच काय घडू शकतं ह्याचा एक पुन्हा आढावा घेणार आहोत आणि कुठल्या प्रभागामध्ये काय घडू शकतं, काय चर्चा आहेत यावर आपण भाष्य करणार आहोत. सातारा नगरपालिकेच्या सगळ्या राजकारणाचा जर आपण विचार केला तर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये अमोल मोहिते यांचं पारडं खूप जड आहे. म्हणजे ते इतकं जड आहे की ते रिवर्स फिरवणं किंवा त्यांना पराभवापर्यंत आणणं मतदानानंतर आता जे काही चित्र आपल्यासमोर आहे ते अवघड दिसतं आहे. अमोल मोहितेंचा विजय किती मतानं होणार ह्याचीच फक्त आत्ता सातारा शहरात चर्चा आहे आणि त्या आकड्यांवरच चर्चा सुरू आहे. सुवर्णादेवी पाटील यांनी लढत चांगली दिलेली आहे, पण त्यांना चांगला पाठिंबा मिळेल असं वाटत नाही आणि जी काय महाविकास आघाडीची मतं समजली जातात त्या मतांमध्ये फारशी त्यांच्या उमेदवारीनं वाढ होईल अशी शक्यता नाही. या उलट अमोल मोहिते यांचा स्वच्छ प्रतिमेचा चेहरा, भ्रष्टाचारमुक्त असा त्यांनी यापूर्वी केलेला पदांवरचा कारभार आणि सर्व समावेशक व्यक्तिमत्व म्हणून त्यांना चांगली पसंती मिळेल असा एक अंदाज आहे आणि तो अंदाज मतपेटीतून खरा ठरेल असंही निश्चितपणे वाटतं. अपक्ष उमेदवार किती मतं घेणार त्याच्यावर अमोल मोहितेंचा मताधिक्याचा आकडा ठरणार आहे. पण तरीसुद्धा आज अखेर सातारा शहरामध्ये जे काय नगराध्यक्ष थेट निवडणुकीमध्ये निवडून आलेले आहे त्यामध्ये हा आकडा सर्वात मोठा असेल आणि अमोल मोहिते एक नवीन विक्रम करतील. महाराष्ट्रात ज्या काय नगराध्यक्षपदाच्या निवडणुका होत आहेत तर पहिल्या 10मध्ये त्यांच्या विजयाचा आकडा असू शकतो अशी एक शक्यता आहे. कारण सगळीकडे जे काही चुरस आहे त्या चुरशीमध्ये फार मोठ्या मताधिक्यानं फारसे नगराध्यक्ष निवडून येतील अशी शक्यता नाही, पण अमोल मोहितेंची निवड योग्य आणि सार्थ ठरवली जाईल असं आता मतदानानंतर वाटत आहे. सातारा
नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1मध्ये शंकर किर्दत ह्या अपक्षाचं पारडं आत्ता जड वाटतंय. प्रतीक मोहितेंनी त्यांना जोरदार झुंज दिलेली आहे. शिवेंद्रराजेंनी सुद्धा बऱ्याच दुरुस्त्या तिथं केलेल्या आहेत. परंतु इथं जी काही निवडणूक झालेली आहे ती निवडणूक ही खुल्या गटामध्ये इतर समाजातला उमेदवार आणि बाहेरचा उमेदवार अशा प्रचारावर झालेली आहे. म्हणजे जाती धर्माचं राजकारण निवडणुकीमध्ये करू नये असं आमचंही आव्हान आहे. आणि सगळ्यांच्या भूमिका तशा आहेत, कारण खुल्या प्रवर्गामध्ये कोणीही निवडणूक लढवू शकतो. परंतु ह्या अस्त्राचा वापर तिथं करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि त्याचा परिणाम मतदानामध्ये दिसून येऊ शकतो. म्हणजे शेवटच्या 2-3 दिवसामध्ये ज्या काही दुरुस्त्या झाल्या त्याची खरंच अंमलबजावणी झाली असेल तरच प्रतीक मोहिते हे निवडून येऊ शकतात. अन्यथा शंकर किर्दत अपक्ष म्हणून प्रभाग 1मधून आपलं खातं खोलतील अशी शक्यता आहे. प्रभाग 1मध्ये ज्या काय महिला उमेदवार आहेत त्या भाजपच्या विजयी होतील अशी शक्यता आहे. म्हणजे भाजपाला पहिला विजय हा सुद्धा प्रभाग क्रमांक 1मध्येच मिळेल हे आत्ता आपल्याला सांगता येईल की भाजपाला ती संधी प्रभाग क्रमांक 1मध्ये मिळण्याची शक्यता आहे. प्रभाग क्रमांक 2मध्ये म्हणजे मगाशी मी जे काय म्हणालो की शिवसेना खातं उघडण्याची शक्यता आहे, तर हा प्रभाग क्रमांक 2 आहे. इथं संकेत संजय साठे, म्हणजे संजय साठे हे पूर्वी नगरसेवक होते, त्यांच्या मुलानं मैदानात उडी घेतलेली आहे. खरं तर ते उदयनराजेंचे समर्थक, परंतु त्यांना उमेदवारी मिळालेली नाही. आणि संजय साठे यांचे चिरंजीव संकेत साठे आहेत, ह्यांनी धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय केलेला आहे. आणि संकेत साठे हे मोठ्या प्रमाणावर विजय मिळवण्याची शक्यता आहे. संकेत साठेंना खूप मोठी संधी आहे. इतर 3 उमेदवारांनी सुद्धा त्यांना दमदार लढत दिलेली आहे. पण विजयाची माळ ही संकेत साठेंच्या गळ्यात पडण्याची खूप मोठी शक्यता आहे. दुसरी जी जागा आहे ती महिला गटाची जी जागा आहे, इथं जवळपास 6 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आणि हे जे काही 6 महिला उमेदवार आहेत यामध्ये अर्चना भोसले आणि शांता कोळी यांच्यामध्ये लढत झाली असण्याची शक्यता आहे. आणि मनीषा साळुंखे यांनीसुद्धा त्यामध्ये एक चांगली लढत दिलेली आहे. शांता कोळी यांना मतविभाजनाचा फायदा मिळण्याची शक्यता आत्ता तरी आपल्याला दिसते. प्रभाग क्रमांक 3मध्ये सातारा शहरात आत्ता सगळ्यात जास्त चर्चेचा जो प्रभाग आहे तो प्रभाग क्रमांक 3 आहे. याने प्रभाग क्रमांक 3मध्ये गुरुदेव उर्फ मयूर मुकुंद कांबळे विरुद्ध चेतन प्रदीप सोळंकी विरुद्ध रितेश अरुण लाड अशी 3 उमेदवार रिंगणात होते. इथं तिरंगी लढत झालेली आहे. आणि इथं चेतन सोळंकी विरुद्ध गुरुदेव कांबळे ह्या दोघांमध्येच जोरदार सामना झालेला आहे. सुशील मोजर यांनी यामध्ये लक्ष घातलेलं होतं. सुशील मोजर हे रक्षक प्रतिष्ठानच्या माध्यमातून तिथं मैदानात उतरलेले होते आणि त्यांनी प्रचंड आव्हान तिथं निर्माण केलेलं होतं. त्यांची आणि तिथले नेते सुजित जाधव यांची युती झालेली होती. आणि ह्या युतीचा फायदा गुरुदेव कांबळेंना किती मिळणार ह्याच्यावर गुरुदेव कांबळेंच्या विजयाचं गणित अवलंबून राहणार आहे. चेतन सोळंकी हे खरं तिथले मूळ सदर बाजारामध्ये त्यांचं स्वतःचं एक उत्तम नेटवर्क आहे. आणि चेतन सोळंकी हे सुरुवातीला सहज विजयी होतील अशी परिस्थिती होती. म्हणजे सहजपणे चेतन सोळंकीचा विजय दिसत होता. मात्र काही गणितं बदलली आणि जी बदललेली गणितं होती त्यामध्ये सुशील मोजर हे फार मोठ्या प्रमाणावर मैदानात उतरले आणि 2 अपक्ष त्यांनी तिथं निवडले आणि त्या अपक्षांना त्यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे इथली निवडणूक रंगतदार स्थितीत आलेली आहे. शेवटच्या 2-3 दिवसामध्ये शिवेंद्रराजेंनी तिथं बऱ्याच दुरुस्त्या केलेल्या आहेत आणि सदर बाजारचेच दोन्ही उमेदवार निवडून द्यायचा
असा जर निर्णय तिथल्या मतदारांनी केला असेल, तिथल्या काही कार्यकर्त्यांनी केला असेल, तर चेतन सोलंकी यांचा रस्ता हा खुला होणार आहे विजयाचा. पण जर तसं घडलं नसेल की महिला उमेदवाराला अपक्ष मिळालेली मतं ही पुरुष अपक्ष उमेदवाराला सुद्धा जर मिळाली असेल, तर चेतन सोलंकीचा मार्ग हा खडतर आणि अवघड असू शकतो. ह्या विजयाकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे. सुशील मोजर हे खालच्या भागातलं पोहे नाक्याच्या खाली 20व्यापासून सदर बाजारपर्यंत एक नवं नेतृत्व ह्या निवडणुकीमधून उभे राहण्याची शक्यता आहे. चेतन सोलंकीचा विजय झाला तर ते नेतृत्व उभं राहणार नाही, पण चेतन सोलंकीचा जर पराभव झाला चुकून, तर सुशील मोजर हे आपली खालच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर बांधू शकतात आणि एक स्वतःचं सक्षम कार्यकर्त्यांचं जाळं तिथं विणू शकतात अशी शक्यता आहे. ह्याच प्रभागामध्ये एक जोरदार लढत रेणू अभिजित येळगावकर आणि सौ जयश्री सुभाष जाधव यांच्यामध्ये झालेली आहे. रेणू येळगावकर यांच्या पराभवासाठी अनेकांनी प्रयत्न केलेले आहेत. रेणू येळगावकर यांना टार्गेट करण्यात आलेलं होतं. रेणू येळगावकरांच्या पराभवासाठी सुशील मोजरांनी आपली संपूर्ण प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे. सौ जयश्री जाधव यांच्या घरामध्ये पूर्वी नगरसेवक पद होतं त्यांच्या नातेसंबंधामध्ये. त्यांच्या मुलाचं कामसुद्धा तिथं चांगलं आहे. काही देवीच्या मंडळामध्ये सुद्धा त्यांचा संपर्क चांगला राहिलेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा सौ जयश्री जाधव यांना मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर बाजार भागामधून त्यांना मोठा प्रतिसाद होता आणि 20व्यामधून त्यांना सुशील मोजर यांनी पाठिंबा दिलेला होता. सुशील मोजरांची रसद आणि स्थानिक म्हणून पाठिंबा ह्या बळावर आज जयश्री जाधव यांचं पारडं आपल्याला जड दिसतं आहे. रेणू येळगावकर यांच्यासाठी दुरुस्त्या करण्याचा प्रयत्न अनेक लोकांनी केलेला आहे, पण त्याचा कितपत परिणाम झाला असेल याविषयी माझ्या मनामध्ये किंवा तिथल्या मतदारांच्या मनामध्ये, सातारकरांच्या मनामध्ये शंका आहे. रेणू येळगावकर ह्या भाजपच्या चांगल्या कार्यकर्त्या होत्या आणि त्यांना नगरपालिकेमधून त्यांचा राजकीय उदय होण्याची संधी त्यांना होती. तर अशा वेळेमध्ये त्यांच्या विरोधात एक चक्रव्यूह आखण्यात आलेला होता. हा चक्रव्यूह आता त्या किती प्रमाणात भेदू शकतील हे निकालात आपल्याला समजणार आहे. पण जयश्री जाधव यांचं पारडा आज तरी तिथं जड दिसतं आहे आपल्याला. प्रभाग क्रमांक 4मध्ये हा माजी नगराध्यक्ष निशांत पाटील यांचा प्रभाग आहे. निशांत पाटील इथून निवडणूक लढवत आहेत. निशांत पाटील हे विद्यमान नगरसेवक आहेत. 2001, 6, 11, 16 असे 4 वेळा निवडून आलेले आहेत. धैर्यशील पाटील यांचा मोठा वारसा त्यांच्या पाठीमागं आहे आणि भारती सोलंकी ह्या नगरसेविकासुद्धा त्यांच्याबरोबर पुन्हा आपलं नशीब आजमावत आहेत. सोलंकी आणि निशांत पाटील ह्या दोघांचंही पारडं आत्ता त्या प्रभागामध्ये आपल्याला जड दिसतं आहे. मनीषा साळुंखे यांनी इथंसुद्धा निवडणूक लढवलेली आहे. प्रभाग 2 आणि प्रभाग 4 अशा 2 प्रभागामधून त्यांनी निवडणूक लढवलेली आहे. खरं तर मनीषा साळुंखे ह्या चांगल्या कार्यकर्त्या आहेत काँग्रेसच्या. त्यांनी एकाच कुठल्या तरी प्रभागामधून निवडणूक लढवली असती तर त्यांना विजयाची संधी होती. पण त्यांनी 2 प्रभागामध्ये निवडणूक लढवल्यामुळं त्यांच्या पुढच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सौ कांचन घोडके यांनीसुद्धा इथं अपक्ष म्हणून नशीब आजमावलेलं आहे. धनश्री सकट यांनीसुद्धा इथं नशीब आजमावलेलं आहे. पण मतविभागणीचा फायदा भारती सोलंकींना होण्याची शक्यता आत्ता तरी आपल्याला दिसत आहे. प्रभाग 4मध्ये निशांत पाटील यांना विकास धुमाळ यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आव्हान दिलेलं होतं. विकास धुमाळ यांनी पूर्वीसुद्धा निशांत पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवलेली आहे. विकास धुमाळांना शिवेंद्रराजेंच्या तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी काही प्रमाणात रसदसुद्धा पुरवलेली आहे. अनेक निशांत पाटलांचे विरोधक विकास धुमाळांना येऊन मिळालेले आहेत. पण विकास धुमाळांना मिळालेल्या विरोधकांनी मतदारांचं मतपरिवर्तन केलं आहे का नाही ह्याविषयी माझ्या मनामध्ये शंका आहे आणि त्यामुळं निशांत पाटलांचं पारडं आज तिथं जड दिसतं आहे. विकास धुमाळांची भट्टी जमून आली असेल तरच तिथं परिवर्तन होण्याची शक्यता आहे, पण ती शक्यता फार कमी प्रमाणात आहे.
प्रभाग क्रमांक 5 हा सुद्धा एक गाजलेला प्रभाग आहे आणि ह्या प्रभागामध्ये भाजपाकडून विजय देसाई आणि महिला म्हणून अपर्णा अविनाश बाचल यांनी निवडणूक लढवलेली होती. ही निवडणूकसुद्धा प्रचंड गाजली, कारण इथं उदयनराजेंचे कट्टर समर्थक प्रीतम कळसकर यांच्या पत्नी शिवानी कळसकर यांनी बंडखोरी केली आणि आव्हान दिलेलं होतं. शिवाय सोनम सुनील काळेकर यांनीसुद्धा महाविकास आघाडीच्या माध्यमातून आव्हान दिलेलं होतं. सुनील काळेकर हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते होते आणि त्यांच्यावर भाजपनं अन्याय केला. एखादा कार्यकर्ता अनेक वर्ष काम करतो, अशा वेळेस त्याला निवडणूक लढवण्याची एखादी संधी पक्षानं दिली पाहिजे. पण पक्षात ज्यांचं चालतं अशाच लोकांना उमेदवाऱ्या मिळतात, जे कार्यकर्ते कष्टानं निष्ठेनं पुढे जातात आणि ज्यांना पाठबळ नेत्याचं नसतं, पक्षाचं नसतं. त्यांनी किती काम केलं तर त्याची दखल घेतली जात नाही. तशी सुनील काळेकर यांची दखल घेतली गेली नाही. शेवटी त्यांना महाविकास आघाडीमध्ये प्रवेश घेऊन निवडणूक लढवावी लागली. हे तिन्ही दमदार उमेदवार मैदानात होते आणि इथं सुनील काळेकर यांच्या पत्नी सोनम काळेकर ह्या किती मतं घेणार त्याच्यावर ह्या प्रभागाचा निकाल अवलंबून असणार आहे. म्हणजे शिवानी कळसकर आणि अपर्णा बाचल यांच्यामध्ये इथं जोरदार लढत आहे आणि निवडणुकीचा निकाल हा सांगणं ही अवघड गोष्ट आहे. म्हणजे एक काट्याची टक्कर आणि काहीही घडू शकतं असं इथं बोललं जातं आहे. जलमंदिरातून सुद्धा इथं शिवानी कळसकरांच्या विजयासाठी फोन कॉल गेल्याची चर्चा आहे. जर का जलमंदिरातून काही कॉल गेले असतील तर शिवानी कळसकरांचा विजय दृष्टिक्षेपात येऊ शकतो आणि नसतील गेले, ती फक्त चर्चाच असेल, तर मात्र अपर्णा बाचल यांचा विजय होऊ शकतो. म्हणजे जलमंदिरातून कॉल गेलेले आहेत अशी जी काही साताऱ्यात चर्चा आहे आणि त्याचा काही उमेदवारांना फायदा होऊ शकतो असं जे आपल्याला वाटतं, त्यामध्ये शिवानी कळसकर हे एक नाव आहे. इथं प्रभाग क्रमांक 5 खुल्या गटामध्ये विजय देसाई हे शिवेंद्रराजेंचे निष्ठावंत समर्थक हे निवडणूक लढवत आहेत भाजपकडून. निलेश मोरे हे एकनाथ शिंदेंचे निष्ठावंत समर्थक हे धनुष्यबाणावर लढत आहेत आणि राम हादगे ह्यांनी बंडखोरी केलेली आहे. खरं तर राम हादगे हे चांगले कार्यकर्ते आहेत, पण खुल्या प्रवर्गामध्ये त्यांचा ते मोडत नाहीत म्हणून त्यांना उमेदवारी मिळालेली नाही. राम हादगेंना उमेदवारी मिळाली असती तर त्यांचा विजय सहज होता, पण उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांचा विजय होईल का नाही ह्याविषयी शंका आहे. विजय देसाई यांचं पारडं इथं जड दिसतं आहे. निलेश मोरे हे किती मतदान घेणार, कारण निलेश मोरेसुद्धा 2 ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. एका ठिकाणी त्यांच्या पत्नी उभ्या आहेत आणि एका ठिकाणी ते स्वतः निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे 2-2 प्रभागामध्ये त्यांना जाऊन काम करावं लागलेलं आहे. त्यामुळे इथं लढत तिरंगी आहे, पण विजय देसाईंना विजयाची सर्वाधिक संधी आहे. प्रभाग 6 एक मोठी लढत झालेली आहे. प्रभाग 6 महिला गटामध्ये सीमा दिलीप भोसले आणि सुजाता किरण भोसले आणि सुनील उदय भोसले ह्या 3 भोसले भगिनींमध्ये लढत झालेली आहे आणि तिथं सीमा दिलीप भोसले यांचं पारडं आत्ता तरी जड दिसतं आहे आणि त्यामुळं तिथं भाजपचा विजय होऊ शकतो. सर्वसाधारण गटामध्ये प्रभाग 6 मात्र भाजपला मोठं आव्हान आहे. तिथं बबन इंदलकर, रविराज किर्दत, बबन इंदलकर हे भाजपच्या चिन्हावर आणि रविराज किर्दत हे अपक्ष, अतुल चव्हाण हे अपक्ष, नवनाथ पवार हे एक अपक्ष आणि शिवाजी भोसले जे पत्रकार आहेत हे शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढवत आहेत. पण इथली लढत ही अतुल चव्हाण विरुद्ध बबन इंदलकर यांच्यामध्ये होण्याची शक्यता आहे आणि आत्ता इथं काट्याची टक्कर आहे. 51% 49% अशी इथली परिस्थिती आहे आणि अतुल चव्हाणांचं पारडं इथं जड वाटते. पण उर्वरित 4 उमेदवार जे रिंगणातले आहेत ते किती मतं घेणार आणि अतुल चव्हाणांना आणि बबन इंदलकरांना नेमकी किती मतं मिळणार याच्यावर ह्या प्रभागाचा निकाल अवलंबून आहे.
49चं 51 व्हायला आणि 51चं 49 व्हायला इथं वेळ लागणार नाही. पण आत्ता अतुल चव्हाणांचं पारडं हे थोडंसं जड आहे आणि ते निकालानंतरच खरं जड होतं का नाही हे आपल्याला समजणार आहे. प्रभाग क्रमांक 7 हा एक गाजलेला प्रभाग आहे. सातारा विकास आघाडीचं 10 वर्ष सातारा शहरामध्ये नेतृत्व करणारे मनोज शेंडे इथनं मैदानात उभे होते. मनोज शेंडे यांचं तिकीट कापण्यासाठी ॲडव्होकेट डी जी बनकर यांनी प्रचंड प्रयत्न केले. म्हणजे मनोज शेंडेंना तिकीट मिळणार नाही, त्यांना अपक्ष लढावं लागेल अशी परिस्थिती मनोज शेंडेंची बनकरांनी निर्माण केलेली होती. म्हणजे बनकरांचा बराचसा वेळ हे मनोज शेंडेंचं तिकीट कापण्यामध्ये गेल्याची चर्चा आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांना नेत्यांकडून ग्रीन सिग्नल देण्यात आला आणि मग तिकिटासह महत्त्वाच्या चर्चेमध्ये ते पोहोचले. मनोज शेंडे चर्चेमध्ये पोहोचण्यापूर्वीच सगळा सामना हातातून निघून गेलेला होता. मनोज शेंडे हे पुन्हा मग निवडणुकीच्या मैदानात उतरले. पण इथंसुद्धा एक मोठ्या प्रमाणात महिला प्रवर्गामध्ये बंडखोर निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिलेले आहेत. इथं वनिता विक्रम शिंदे ह्या भाजपचे उमेदवार आहेत. विक्रम शिंदे हे शिवेंद्रराजेंचे कट्टर समर्थक आहेत. त्यांचा मुलगासुद्धा शिवेंद्रराजेंसाठी युवा आघाडीमध्ये मोठं काम करतो आहे. त्यामुळे वनिता शिंदे यांच्या विरोधात रजिया शेख ह्या महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. नजमा लियाकत बागवान ह्या अपक्ष उमेदवार आहेत. संगीता धबधबे ह्या माजी नगरसेविका इथं मैदानात उभ्या आहेत आणि अंजली धीरज घाडगे ह्यासुद्धा अपक्ष निवडणूक लढवत आहेत. सुजाता किरण कुराडे ह्यासुद्धा अपक्ष निवडणूक लढवत आहेत. एकूण 6 उमेदवार महिला ह्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि इथं जी काही लढत आहे ती वनिता शिंदे विरुद्ध सुजाता कुराडे ह्यांच्यामध्ये होण्याची शक्यता आहे. वनिता शिंदे यांना मतविभागणीचा फायदा मिळू शकतो. वनिता शिंदे यांचं पारडं आत्ता जड दिसतं आहे आणि सुजाता कुराडे ह्या त्यांना जोरदार टक्कर देताना दिसत आहेत. दुसऱ्या अपक्षांची साथ ही जर का सुजाता कुराडेंना मिळाली असेल तर त्या चमत्कार घडवू शकतील. अन्यथा वनिता शिंदे यांचा विजय आत्ता तरी आपल्याला सुकर दिसतो आहे आणि त्यांचं पारडं जड दिसते आत्ता तरी. आता खुल्या प्रवर्गामध्ये धीरज घाडगे, सागर धोत्रे हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत. धीरज घाडगे अपक्ष आहेत. नवाज शेख हे शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि आनंद शेंडे हे अपक्ष उमेदवार आहेत आणि भाजपचे उमेदवार मनोज शेंडे आहेत. तर मनोज शेंडे विरुद्ध आनंद शेंडे असाच सामना ह्या निवडणुकीमध्ये आहे. मनोज शेंडे यांना आनंद शेंडेंनी मोठं आव्हान दिलेलं होतं. आनंद शेंडे यांच्यासाठी माजी उपनगराध्यक्ष पूर्वीचे सातारा विकास आघाडीचे नेते, विरोधी पक्ष नेते ॲडव्होकेट बाळासाहेब बाबर यांनी आनंद शेंडेला प्रचंड ताकद देण्याचा प्रयत्न केला. शिवेंद्रराजेंचे वरिष्ठ फळीतले काही नेते आहेत, त्यांचा आतून पाठिंबासुद्धा आनंद शेंडे यांच्या उमेदवारीला होता. आनंद शेंडे यांचे जे काही नातेवाईक आहेत ते शिवेंद्रराजेंच्या वरच्या फळीतल्या नेतृत्वाच्या अत्यंत जवळचे आहेत आणि त्यामुळे आनंद शेंडेंनासुद्धा बाहेरून एक मोठी रसद पुरवली गेलेली आहे. उदयनराजेंचे जे काही समर्थक आहेत आणि मनोज शेंडे हे सातारा विकास आघाडीच्या राजकारणामध्ये पुढं निघालेले आहेत, तर मनोज शेंडेंना रोखण्यासाठी सुद्धा उदयनराजेंच्या काही कार्यकर्त्यांनी मनोज शेंडेंच्या विरोधात प्रचाराचं रान उठवलेलं होतं. मनोज शेंडेंच्या पराजयासाठी त्यांनी देवपाण्यात टाकलेली होती. अशा परिस्थितीमध्ये माजी नगरसेवक शकील बागवान, ॲडव्होकेट चंद्रकांत बेबले हे मनोज शेंडेंच्या विजयासाठी मैदानात उतरलेले होते. त्यामुळे शिवेंद्रराजेंचे कार्यकर्ते 2 भागामध्ये विभागलेले दिसले. अर्धे कार्यकर्ते मनोज शेंडेंच्या बाजूनं, अर्धे कार्यकर्ते मनोज शेंडेंच्या विरोधात. त्यामुळे इथं काट्याची टक्कर झालेली आहे. शकील बागवानांनी केलेलं काम हे मतपेटीत उतरलं असेल तर मनोज शेंडेंचा विजय सहज सुकर होईल. पण जर ते काम उतरलं नसेल तर मनोज शेंडेंना धक्कासुद्धा बसू शकतो. इथला निकाल सांगणं हे अवघड आहे, कारण इथल्या मतदारांचा अंदाज हा येत नाही.
आणि त्यामुळं इथं काट्याची लढत, काट्याची टक्कर आपल्याला पाहायला मिळते आणि विशिष्ट वर्गाचं मतदान तिथं जास्त प्रमाणात असल्यामुळं त्याचा परिणाम निकालावर होणार आहे. त्या वर्गानं कमळ स्वीकारलं आहे का, हे सुद्धा मतदानामध्ये पाहणं एक उत्सुकतेचं ठरणार. प्रभाग क्रमांक जो 8 आहे, 8मध्ये महिला ह्याच्यामध्ये पल्लवी काकडे, अर्चना कांबळे भाजपचे उमेदवार आहेत, योगिता गालफाडे ह्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत एकनाथ शिंदेंच्या, सुरेखा दाखले ह्या अपक्ष आहेत आणि पूजा बनसोडे ह्या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत आणि पूजा माने ह्या अपक्ष उमेदवार आहेत. पूजा बनसोडेंच्या नेतृत्वाचं शशिकांत शिंदे यांनी प्रचारामध्ये कौतुक केलेलं होतं. पूजा बनसोडे ह्या तरुण महिला कार्यकर्त्या आहेत आणि त्या पुढं चांगले नेतृत्व करू शकतात असं शशिकांत शिंदे यांनी सांगितलेलं होतं. पण 6 महिला उमेदवार इथं जोरदार लढत देत आहेत आणि ह्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या उमेदवार म्हणून अर्चना कांबळे ह्या निवडून येण्याची शक्यता जास्त वाटते. पण मतविभागणीमध्ये काय काय घडेल त्याच्यावर ह्या प्रभागाचं गणित अवलंबून आहे, कारण अपक्षांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. प्रभाग 8मध्ये खुल्या प्रवर्गामध्ये सुद्धा जोरदार लढत झालेली आहे आणि जवळपास 6 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. भाजपातर्फे इथं सुधाकर यादव हे निवडणूक लढवत आहेत आणि त्यांना अपक्ष उमेदवार विकास देशमुख यांनी जोरदार लढत दिलेली आहे. इथंसुद्धा अपक्षाचं खातं उघडलं जाण्याची शक्यता आहे. लढत जोरदार झालेली आहे. विकास देशमुखांना संधी आहे, पूर्वी त्यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलेलं आहे. विकास देशमुख भाजपच्या उमेदवारांचा पराभव करणार का याविषयी एक उत्सुकता आहे. प्रभाग 9 हा एक सातारा शहरातला आणखी एक गाजलेला प्रभाग आहे. या प्रभागामध्ये दुरंगी लढत आहे. म्हणजे दुरंगी लढतीचा हा आत्ता दिसणारा हा एकमेव प्रभाग दिसतोय की ज्यामध्ये दुरंगी लढत होत आहे. इथं एक अपक्ष आपलं खातं खोलण्याची शक्यता आहे. शोभा राजेंद्र केंडे या अपक्ष उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरुद्ध भाजपच्या शारदा वाघमोडे निवडणूक लढवत होत्या. इथं काट्याची लढत झालेली आहे, पण शोभा केंडे यांचं पारडं आत्ता थोडं जड दिसतं आहे. तिथं अपक्ष महिला उमेदवार आणि भाजपच्या महिला उमेदवार ह्या भाजपच्या उमेदवारासाठी एकत्रित प्रचाराला सुद्धा पाहायला मिळालेल्या होत्या. म्हणजे दोन्ही महिला उमेदवारांचा भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा होता. अपक्षाने भाजपचा उमेदवाराला पाठिंबा दिला आणि भाजपच्या महिला उमेदवाराचाही भाजपच्याच उमेदवाराला पाठिंबा होता. म्हणजे कधीकधी भाजपच्या उमेदवाराची पदयात्रा निघाली तर एकाच पदयात्रेत 2 विरोधी महिला आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. म्हणजे ही सुद्धा एक घटना राजकारणामध्ये अशा प्रकारची आपल्याला पाहायला मिळालेली आहे. इथं शाहूपुरीचे स्वतःला मुख्य नेते समजणारे संजय पाटील हे अपक्ष लढत आहेत आणि शिवेंद्रराजेंचे जवळचे कार्यकर्ते अक्षय जाधव हे निवडणूक लढत आहेत. अक्षय जाधव हे स्वतंत्र कार्यकर्ते आहेत. त्यांची आई लिंब जिल्हा परिषद मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेली होती. अक्षय जाधवांना एक लिंबपासून शाहूपुरीपर्यंत राजकारणाचा वारसा आहे, पण शिवेंद्रराजेंच्या अत्यंत जवळचा असल्यामुळं तो शिवेंद्रराजेंचा घरगडी आहे, तो शिवेंद्रराजेंचा वेदांतिकाराजेंचा PA आहे, अशा प्रकारची टीका करून त्याचं नेतृत्व संपवण्याचा प्रयत्नसुद्धा विरोधकांनी केलेला होता. पण अक्षय जाधवनी जवळपास 58 कोटीची विकास कामं शाहूपुरीमध्ये खेचून आणली. संपूर्ण 25 वर्षाच्या ग्रामपंचायतीच्या कारकिर्दीमध्ये एखाद्या मतदारसंघामध्ये 25 वर्षाची जेवढी कामं झाली नाहीत तेवढी अक्षय जाधव यांनी केली. शाहूपुरीचं नेतृत्व हे शहराच्या राजकारणावर परिणाम करणारं असलं पाहिजे, इतका मोठा भाग शाहूपुरीचा आहे. मात्र तो परिणाम मागच्या नेतृत्वाला दाखवता आला नाही. अक्षय जाधवांचं पारडं आता इथं जड दिसते. 25 वर्षाचं नेतृत्व शाहूपुरीतलं इथं अडचणीत सापडलेलं आहे. अक्षय जाधवांसाठी जी काय स्ट्रॅटेजी आखली गेलेली होती भाजपकडून ती जर यशस्वी ठरली असेल, शिवेंद्रराजेंचा गट शाहूपुरीमध्ये कधीच एकत्र राहत नाही, पण अक्षय जाधवांसाठी तो गट एकत्र राहिला.
तर ही सगळी गणितं जर तिथं जमली असतील तर अक्षय जाधवांचा मोठा विजय होऊ शकतो. अक्षय जाधवांचं पारडं आता तिथं आपल्याला जड दिसतं आहे. संजय पाटील हे प्रचंड धोरणी राजकारणी आहेत, उलटं पालटं करतात अशा त्यांच्या बाबतीत चर्चा आहेत. होत्याचं नव्हतं, नव्हत्याचं होतं करून दाखवण्यात त्यांची ख्याती आहे. खरंच संजय पाटील आपला पराभव हा होत्याचा नव्हता करून बदलणार का, याची उत्सुकतासुद्धा सगळ्या शाहूपुरीला आहे. कारण शाहूपुरीचं एक 25 वर्ष नेतृत्व संजय पाटलांनी केलेलं आहे. तर संजय पाटलांचा करिश्मा आहे का नाही हे सुद्धा आपल्याला निकालात बघायला मिळणार आहे. प्रभाग क्रमांक 10 हा सुद्धा प्रचंड गाजलेला प्रभाग आहे. संजय पाटील आणि बाळासाहेब गोसावी यांच्या विरोधात टीका करताना AI तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला गेला. AI तंत्रज्ञान पहिल्यांदा निवडणुकीच्या राजकारणामध्ये सातारकरांना बघायला मिळालं आणि अत्यंत वेगळ्या पद्धतीनं काही ठिकाणी याचा वापर चुकीच्या पद्धतीनं सुद्धा केला गेला. खोट्या गोष्टीसुद्धा AIच्या माध्यमातून सांगितल्या गेलेल्या आहेत. म्हणजे AIचं तंत्र हे अतिशय प्रभावी आहे, पण एखाद्याला आयुष्यातून उठवेल अशा प्रकारचं सुद्धा आहे. म्हणजे चांगल्या गोष्टी सांगण्यासाठी जर तंत्र ते वापरलं तर कदाचित त्याचा परिणाम चांगला होऊ शकतो. पण खोट्या गोष्टी, गोबेज नीतीनं पसरवल्या जाणाऱ्या गोष्टी जर त्या AIच्या माध्यमातून वापरल्या गेल्या तर त्या धोकादायक आहेत सर्व समाजासाठी सुद्धा आणि सामाजिक शांतता बिघडवण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर होईल. वैचारिक मतभेद हे सगळ्यांचे सगळ्यांबरोबर असतात, पण एखादं तंत्र वापरून एखाद्या उमेदवाराला आयुष्यातनं उठवण्याचं काम AI तंत्राचा वापर करून करू नये. त्याच्या जे काही चुकले असतील त्याचं कोणाचं आम्ही समर्थन करत नाही. समाजाचं नुकसान करणाऱ्या कुठल्याही व्यक्तिमत्वाला आम्ही साथ देत नाही आणि ज्या चुका ज्यांनी त्यांनी केल्या असतील ज्याची किंमत त्यानं मोजली पाहिजे. परंतु वस्तुनिष्ठ अपप्रचार असता कामा नये किंवा अपप्रचार असू नये. वस्तुनिष्ठ पद्धतीनं प्रचार केला पाहिजे आणि एखाद्यावर आरोप करताना आपल्याकडे तशा प्रकारच्या गोष्टी हातात असल्या पाहिजेत. तर ह्या प्रभागामध्ये बाळासाहेब गोसावी यांच्या पत्नी उभ्या आहेत. संजय पाटलांनासुद्धा AI प्रचाराचा फटका बसलेला आहे. बाळासाहेब गोसावी यांच्या पत्नींनासुद्धा AI प्रचाराचा फटका बसू शकतो. फक्त महिला उमेदवार मोठ्या संख्येनं इथं रिंगणात आहेत. 4 उमेदवार इथं लढत आहेत. विमल गोसावी या भाजपच्या उमेदवार आहेत. आत्ता त्यांचं पारडं जड दिसतंय. मात्र त्यांच्या विरोधात जो काही AI तंत्रज्ञानाचा वापर करून केलेला प्रचार आहे तो जर प्रभावी ठरला तर उलटंसुद्धा घडण्याची शक्यता आहे. परंतु आजच्या घडीला तरी विमल गोसावी यांचं पारडं आपल्याला तिथं जड दिसतंय. पुरुष गटामध्ये सुद्धा मधुकर जाधव, चेतन खराडे हे अपक्ष उमेदवार आहेत आणि विश्वतेज बालुगडे हे भाजपचे उमेदवार आहेत. आत्ता तरी इथं विश्वतेज बालुगडे यांचं पारडं जड दिसतंय आणि विश्वतेज बालुगडे हे पुढे येऊ शकतात. प्रभाग 11 मध्ये महिला गटात सरळ लढत आहे आणि पुरुष गटामध्ये सुद्धा तिरंगी लढत आहे. ह्या गटामध्ये भाजपच्या सुजातागिरी गोसावी यांचं पारडं जड दिसतंय. वैष्णवी चव्हाण यांनी हाताच्या चिन्हावर काँग्रेस पक्षाकडून त्यांना आव्हान दिलेलं आहे, पण आज सुजातागिरी गोसावी यांचं पारडं इथं जड दिसतंय. प्रभाग 11 मध्येच शिवेंद्रराजेंचे प्रमुख कार्यकर्ते अविनाश कदम हे भाजपच्या चिन्हावर लढत आहेत. तिथं सचिन बागल यांनी त्यांना महाविकास आघाडीकडून आव्हान दिलेलं आहे. तुतारी चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवलेली आहे आणि मशाल चिन्हावर प्रणव सावंत यांनी निवडणूक लढवलेली आहे. महाविकास आघाडीमध्ये इथं फूट दिसते आणि या फुटीचा फायदा अविनाश कदमांना मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. अविनाश कदमांचं पारडं इथं आपल्याला जड दिसतंय. प्रभाग 12 मध्ये तिरंगी लढत आहे. अंजली घाडगे ह्या पक्ष लढत आहेत, अश्विनी पुजारी ह्या अपक्ष लढत आहेत आणि भारती किशोर शिंदे ह्या भाजपच्या चिन्हावर लढत आहेत. इथं भारती शिंदे ह्या भाजपच्या उमेदवार आहेत. त्यांचं पारडं आपल्याला जड दिसते. प्रभाग क्रमांक 13 मध्ये इथं स्नेहल अशोक तपासे हे माजी नगराध्यक्ष अशोक तपासे यांच्या कन्या आहेत. ह्या भाजपच्या चिन्हावर लढत आहेत. माजी नगराध्यक्ष विजय बडेकर यांच्या पत्नी सावित्री बडेकर ह्या अपक्ष आहेत. सोनिया शिंदे ह्या एक पत्रकार सनी शिंदे आमचे आहेत, संतोष शिंदे त्यांच्या पत्नी अपक्ष लढत आहेत आणि सायली कांबळे ही चौरंगी लढत आहे आणि इथं भाजपचा ज्या उमेदवार आहेत स्नेहल तपासे ह्या अडचणीत असल्याची चर्चा आहे.
तर इथं बाळासाहेब खंदारे हे बिनविरोध निवडून आलेले भाजपचे उमेदवार आहेत. त्यांनी आपली सगळी प्रतिष्ठा स्नेहल तपासे यांच्यासाठी पणाला लावलेली आहे. मात्र यावेळेस विजय बडेकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून प्रचंड कष्ट आपल्या पत्नीला निवडून आणण्यासाठी घेतलेले आहेत. उदयनराजेंकडून किंवा जलमंदिरमधून इथंसुद्धा फोन कॉल गेलेलीची चर्चा आहे आणि त्यामुळे सावित्री बडेकर यांचं पारडं आता तिथं जड दिसतं आहे. जलमंदिरच्या फोनमुळं आणि विजय बडेकरांनी केलेल्या प्रचंड प्रयत्नामुळं सावित्री बडेकर यांचं पारडं आता जड दिसतं आहे. बाळासाहेब खंदारेंनी केलेले प्रयत्न खरंच मतपेटीत उतरले असतील तरच स्नेहल तपासे यांचा विजय होऊ शकतो, नाहीतर आजच्या घडीला सावित्री बडेकर यांचं पारडं हे जड दिसतं आहे तिथं. प्रभाग क्रमांक 14 हा एक अतिशय गाजणारा प्रभाग आहे. इथं 2 विरोधकांना भाजपच्या चिन्हावर एकत्र येऊन निवडणूक लढवण्याची वेळ आली, पण त्यांच्यामध्ये एकत्रीकरण झालेलं पाहायला मिळत नाही. हे 2 प्रतिस्पर्धी म्हणजे जयवंतदादा भोसले आणि सौ स्मिता घोडके. जयवंत भोसले हे पूर्वी उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं आहे. स्मिता घोडके यांनी नगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे आणि हा सुद्धा विशिष्ट वर्गाच्या लोकांचा मतदान जादा असल्याचं प्रभाग आहे आणि इथं त्या समाजाला प्रतिनिधित्व न दिल्याची फार मोठी नाराजीची भावना इथं उफाळून आलेली होती. इथं सौ स्मिता घोडके या कमळाच्या चिन्हावर लढत आहेत, सीमा पवार ह्या महाविकास आघाडीमधून लढत आहेत आणि दिनाश शेख ह्या अपक्ष लढत आहेत. दिनाश शेख ह्या पूर्वी उपनगराध्यक्ष होत्या, त्यांचे पती नासिर शेख हे नगराध्यक्ष होते आणि दिनाश शेख यांचं पारडं आज इथं जड दिसतं आहे. म्हणजे दिनाश शेख ह्यांचा विजय होऊ शकतो. दिनाश शेख यांनी सगळी गणितं तिथं जमवलीत असा तिथं चर्चा आहे. स्मिता घोडके आणि त्यांचे पती चंद्रशेखर घोडके यांचासुद्धा प्रचंड जनसंपर्क आहे, परंतु त्यांची जागा यावेळेस अडचणीत दिसते. दोन्ही उमेदवार एकजुटीनं न चालणं आणि ह्यांच्या दुहीचा फायदा हा सुद्धा दिनाश शेख यांना मिळण्याची शक्यता आहे. स्मिता घोडके जर इथं निवडून आल्या तर तो त्यांचा मोठा विजय ठरेल, इतका विरोधी वातावरण त्यांच्याबद्दल तिथं तयार करण्यात आलेलं होतं. त्यामुळे दिनाश शेख यांचं पारडं आता तिथं जड दिसतं आहे. जयवंत भोसले हे सुद्धा तिथं उमेदवार म्हणून प्रबळ भाजपचे उमेदवार होते. जयवंत भोसले यांनासुद्धा घेरण्याचा प्रयत्न तिथं झालेला आहे. जयवंत भोसलेंच्या पराभवासाठी सुद्धा तिथं फिल्डिंग लागलेली आहे. माजी नगराध्यक्ष प्रकाश गवळी यांचे चिरंजीव अक्षय गवळी यांनी तिथं उमेदवारी अर्ज काढून घेतला आणि त्यामुळे जयवंत भोसले यांचा मार्ग थोडा सुकर झाला, परंतु तिथं तौफिक पालकर यांनी तिथं जोरदार लढत जयवंत भोसले यांना दिलेली आहे. सादिक शेख यांनी सुद्धा एक अपक्ष तिथं जोरदार लढत दिलेली आहे. इथं तिरंगी सामना आहे. जयवंत भोसलेंचा विजय होईल का नाही हे आत्ता आपल्याला सांगता येत नाही. जयवंत भोसलेंचं पारडं थोडंसं जड आहे तिथं, परंतु तौफिक पालकर यांनी जोरदार मुसंडी तिथं मारलेली आहे. तिरंगी लढतीचं तौफिक पालकरांना नुकसान होऊ शकतं आणि जयवंत भोसलेंना त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणजे 49-51 अशी परिस्थिती इथं आहे. 49वाला कधीही 51वर जाऊ शकतो आणि 51वाला कधीही 49वर येऊ शकतो, इतकी काट्याची टक्कर आहे. आता जयवंत भोसले यांना विजयाची 51% संधी आणि 49% तौफिक पालकर यांना आहे. निकालानंतरच आपल्याला कळेल की निश्चित इथं काय झालेलं आहे ते. प्रभाग क्रमांक 15 इथं प्रेक्षकांनी आम्हाला सांगितलं होतं की प्रभाग क्रमांक 15वर तुम्ही फार काय बोललेला नाही, तर प्रभाग क्रमांक 15वर तुम्ही बोलावं. तर प्रभाग क्रमांक जो 15 आहे ह्यामध्ये अनुसूचित जातीमधून शशिकांत कांबळे अपक्ष, ऋषिकेश गायकवाड हे महाविकास आघाडीकडून, शेखर घाडगे हे अपक्ष आणि अमोल पाटोळे हे शिवसेनेच्या धनुष्यबाणावर, सचिन पाटोळे हे भाजपकडनं उमेदवार आहेत, सनी मुरलीधर भोसले माजी उपनगराध्यक्ष मुरलीधर भोसले यांचे चिरंजीव हे इथं अपक्ष आहेत आणि राम हादगेंचा सुद्धा अर्ज इथं अपक्ष आहे. म्हणजे अपक्ष उमेदवार अशी सगळी धरली तर जवळपास 7 उमेदवार इथं निवडणुकीच्या रिंगणात आहेत. म्हणजे जवळपास 7 उमेदवारांमध्ये ही लढत होणार आहे आणि इथं भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांच्या विरुद्ध एक मोठी लढत तिथं पाहायला मिळते. म्हणजे ती जी काही लढत आहे ती एकदम जोरदार
होण्याची शक्यता आहे. राम हादगेंना उमेदवारी न मिळाल्यामुळे राम हादगेंनी इथं अपक्ष अर्ज भरलेला होता आणि अपक्ष उमेदवार असताना राम हादगेंनी फारसा प्रचार केलेला आपल्याला तिथं पाहायला मिळत नाही. तर 15मध्ये भाजपच्या उमेदवाराचं पारडं आत्ता आपल्याला जड आहे असं दिसतंय. परंतु त्यांना अपक्ष जे उमेदवार आहेत त्यांनी एक जोरदार लढत दिलेली आहे. या अपक्ष उमेदवारांची परिस्थिती जर तिथली आपण बघितली तर ही काटेकी टक्कर आपण म्हणतो अशा प्रकारची तिथं टक्कर आहे. आणि शेखर घाडगे ह्या अपक्ष उमेदवारांनी जोरदार लढत दिलेली आहे. तिथला निकाल विभाजनावर अवलंबून आहे, कारण 7 उमेदवार आहेत. सनी भोसले, अमोल पाटोळे, सचिन पाटोळे, राम हादगे, शशिकांत कांबळे, ऋषिकेश गायकवाड असे सगळे मातबर उमेदवार इथनं निवडणूक लढवत आहेत. पण लढत शेखर घाडगे आणि सचिन पाटोळे यांच्यामध्ये होण्याची शक्यता वाटते. पण मतं कुणाकुणाला कशी कशी मिळत आहेत त्याच्यावर ह्या प्रभागाचा निकाल अवलंबून असणार आहे. महिला गटामध्ये मोनिका रविराज घोरपडे ह्या भाजपच्या उमेदवार आहेत. सिंधू काळे ह्या अपक्ष आहेत. मीनाक्षी मोरे ह्या शिवसेनेच्या धनुष्यबाणावर लढत आहेत आणि आयशा शेख ह्या महाविकास आघाडीकडून लढत आहेत. इथं मोनिका घोरपडे यांचा विजय सुकर दिसतोय. मोनिका घोरपडे यांचं पारडं आत्ता आपल्याला जड दिसतं. प्रभाग क्रमांक 16मध्ये इथं हा प्रभागसुद्धा अतिशय चर्चेतला प्रभाग आहे. या प्रभागामधून ॲडव्होकेट डी.जी. बनकर हे सातारा विकास आघाडीचे चाणक्य निवडणूक लढवत आहेत. ॲडव्होकेट डी.जी. बनकर यांच्या पराजयासाठी सातारा विकास आघाडीमधून सुद्धा रसद पुरवण्यात आलेली आहे. आणि शिवसेनेचे संभाजी पाटील हे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते हे ॲडव्होकेट बनकर यांना आव्हान देत आहेत. इथं विनायक कांबळी आणि अमित महिपाल हे 2 अपक्ष उमेदवारसुद्धा निवडणूक रिंगणात आहेत. अमित महिपाल यांनी शिवेंद्रराजेंच्या सांगण्यावरून ॲडव्होकेट डी.जी. बनकर यांना पाठिंबा दिलेला आहे. संभाजी पाटील आणि ॲडव्होकेट डी.जी. बनकर यांच्या लढतीमध्ये डी.जी. बनकर यांचं पारडं आत्ता जड दिसतंय. संभाजी पाटील यांनी लढत चांगली दिलेली आहे, पण निकालावर फार मोठा परिणाम होईल असं आत्ता वाटत नाही. पाटील आणि बनकर यांच्यातच लढत आहे, पण बनकर तिथं विजयी होतील अशी आत्ताची परिस्थिती आहे. महिलामध्ये 16 नंबरच्या प्रभागामध्ये वैशाली राजे भोसले ह्या भाजपच्या उमेदवार आहेत आणि कांचन गौरी शिंदे ह्या धनुष्यबाणावर निवडणूक लढवत आहेत. इथं वैशाली राजे भोसले यांचं पारडं जड दिसतंय आणि वैशाली राजे भोसले यांच्या उमेदवारीचा बनकरांना मोठा फायदा झालेला आहे. प्रभाग क्रमांक 17मध्ये बाळासाहेब नलवडे हे अपक्ष आहेत आणि फिरोज पठाण हे भाजपचे उमेदवार आहेत. AI तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून फिरोज पठाणांच्या पराभवाचा प्रचंड वापर करण्यात आलेला आहे. त्यांच्या धर्माचा दाखला देतसुद्धा त्यांच्या पराजयासाठी अनेक जणांनी देव पाण्यात घातलेले होते. पण फिरोज पठाण यांचं पारडं इथं जड दिसतंय. बाळासाहेब नलवडे यांना उदयनराजे समर्थकांची अर्धी रसद मिळालेली आहे. 100% रसद जर बाळासाहेब नलवडेंना मिळाली असती तर त्यांनी चांगली लढत दिली असती. पण फिरोज पठाणांचं पारडं आत्ता इथं आपल्याला जड दिसतंय. पण AI तंत्रज्ञानाचा जो काय वापर त्यांच्या विरुद्ध करण्यात आलेला आहे त्यामुळे ते आयुष्यातनं उठू शकत होते. अशा प्रकारचा प्रभावी वापर त्यांच्या विरोधात करण्यात आलेला आहे. तिथं उषा सुनील जाधव ह्या महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवत आहेत. पूनम निकम ह्या भाजपच्या उमेदवार आहेत आणि सौ धनश्री महाडिक ह्या अपक्ष उमेदवार आहेत. आत्ता पूनम निकम ह्या भाजपच्या उमेदवारांचं पारडं आपल्याला तिथं जड दिसतं. प्रभाग क्रमांक 18मध्ये हा प्रभाग क्रमांक जो 18 आहे ह्या प्रभाग क्रमांक 18मध्ये भाजपच्या उमेदवार अनिता फरांदे आहेत आणि त्यांच्याविरुद्ध अपक्ष उमेदवार किशोरी साळुंके आहेत. तर प्रभाग क्रमांक 18मध्ये एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते. अपक्ष उमेदवाराचं पारडं इथं आत्ता आपल्याला जड दिसते. किशोरी साळुंके ह्या अपक्ष उमेदवार आहेत आणि शिवेंद्रराजेंच्या 70% गटानं किशोरी साळुंके यांचं काम केल्याची चर्चा तिथं आहे. प्रभाग क्रमांक 18मध्ये महाविकास आघाडीकडून अमोल खुडे हे निवडणूक लढवत आहेत आणि विद्यमान नगरसेवक अण्णासाहेब उर्फ शेखर मोरे हे भाजपकडून उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात उदयनराजेंचे समर्थक विनोद मोरे
उर्फ काका यांनी त्यांना आव्हान दिलेलं आहे. गेल्या निवडणुकीमध्ये डी जी बनकरांच्या पराभवासाठी अख्खं गोडोली गाव एकत्र आलेलं सातारकरांनी पाहिलं होतं. गोडोली गावामधून एकमुखी निर्णय झाल्यानंतर शेखर मोरे निवडून आलेले होते. पण विनोद मोरे यांना पुढच्या वेळेस संधी देऊ असं चर्चा तिथं झालेली होती, किंवा एकच उमेदवार पुन्हा उभा करायचा नाही अशी चर्चा तिथं झालेली होती. पण शेखर मोरे हे विरोधी पक्षातून निवडून आले होते, त्यामुळे सत्ताधारी पक्षाने त्यांना काम करू दिलं नाही. त्यामुळे एकदा सत्तेत येऊन काम करण्याची शेखर मोरे यांची इच्छा होती आणि त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित झाली. मात्र विनोद मोरे यांनी त्यांना आव्हान दिलेलं आहे आणि विनोद मोरे यांचा विजय इथं आत्ता दिसतोय, त्यांचं पारडं जड दिसतंय. शेखर मोरे यांनी जी काय कामगिरी केलेली आहे ती जर प्रत्यक्षात उतरली, शिवेंद्रराजेंनी त्यांच्यासाठी ज्या काही दुरुस्त्या केलेल्या आहेत त्या जर काय प्रत्यक्षात उतरल्या तरच त्यांचा विजय आपल्याला झालेला पाहायला मिळू शकतो. प्रभाग क्रमांक 19 इथं सुशांत महाजन भाजपचे उमेदवार आहेत, अनिकेत साळुंके हे महाविकास आघाडीचे आहेत आणि सुधीर पांढरे हे अपक्ष आहेत. या तिरंगी लढतीमध्ये सुशांत महाजन यांचं पारडं आत्ता तरी आपल्याला जड दिसतंय. प्रभाग क्रमांक 19मध्ये मंगेश जगताप यांच्या पत्नी अनिता जगताप ह्या शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढवत आहेत. त्यांना अपक्ष जयश्री तिरोडकर यांनी आव्हान दिलेलं आहे आणि भाजपच्या हेमलता भोसले इथं निवडणूक रिंगणात आहेत. हेमलता भोसले आणि अनिता जगताप यांच्यामध्ये काट्याची टक्कर आहे. 49-51 अशी इथली स्थिती आहे. हेमलता भोसले हे 51% आणि अनिता जगताप हे 49% अशी परिस्थिती. पण इथला निकाल सांगणं अवघड आहे आणि निकालामध्ये काय घडेल हे याच्यावर आत्ता अधिक भाष्य आपल्याला करता येणार नाही. पण गोडोली गावातले जे काय मतदार आहेत तिथले त्यांनी अनिता जगतापांना पाठिंबा दिलेला आहे आणि हेमलता भोसलेंच्या पती सागर भोसले यांनी प्रचंड काम करूनसुद्धा त्यांच्यापुढं मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे. प्रभाग क्रमांक 20मध्ये सुद्धा एक मोठी लढत आहे. संतोष पवार विरुद्ध प्रशांत आहेरराव अशी ती लढत आहे. संतोष पवार हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमोल मोहिते यांचे उजवे हात समजले जातात, त्यांचे जवळचे समर्थक आहेत आणि त्यांना प्रशांत आहेरराव हे उदयनराजे समर्थकांनी अपक्ष आव्हान दिलेलं आहे. प्रशांत आहेरराव ह्यांना उमेदवारी मिळायला हवी होती आणि त्यांना एक उमेदवारी न मिळाल्यामुळं एक भावनिक लाट प्रशांत आहेरराव यांच्याबद्दल निर्माण झालेली होती. सुरुवातीमध्ये प्रशांत आहेरराव यांना सिंपत्तीचा फायदा मिळेल अशी चर्चा होती, पण नंतर तिथं बऱ्याच दुरुस्त्या झाल्यामुळं एक काटेची लढत तिथं आपल्याला पाहायला मिळते. आत्ता कोण विजयी होईल हे सांगणं तिथं अवघड आहे. संतोष पवार आणि प्रशांत आहेरराव ह्याच्यामध्ये सुद्धा 49-51 अशीच परिस्थिती आहे. अतिशय काट्याची लढत झालेली आहे. नगराध्यक्ष स्वतः रिंगणात असल्यामुळे शेवटच्या 4 दिवसामध्ये त्यांनी बऱ्याच दुरुस्त्या केलेल्या आहेत. त्यांच्या दुरुस्त्या प्रत्यक्षात उतरल्या तर संतोष पवार हे काटावर पास होण्याची शक्यता आहे आणि भावनिक लाट टिकवण्यामध्ये जर आहेरराव यशस्वी झाले असतील तर त्यांचा विजयसुद्धा इथं होऊ शकतो आणि तसा विजय झाला तर तो नगराध्यक्षांसाठी एक धक्का मांडला जाऊ शकतो. नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसाठी एक मोठा धक्का मांडला जाऊ शकतो. पण एक मोठा लढा तिथं झालेला आहे. प्रभाग क्रमांक 21मध्ये सुद्धा एक मोठी लढत झालेली आहे आणि सागर पावशे हे अपक्ष उमेदवार आहेत. ह्याने अशोक मोने यांना जोरदार लढत दिलेली आहे. अशोक मोने हे जवळपास एकदाही निवडणूक न हरलेले नेते आहेत. 40 वर्ष ते नगरपालिकेच्या राजकारणात सतत निवडून येत आहेत. 1-2 निवडणुकामध्ये अगदी काटावर ते निवडून आलेले आहेत. पण ह्या निवडणुकीमध्ये सागर पावशे यांनी त्यांना मोठं आव्हान दिलेलं आहे. इथं 49-51 अशी परिस्थिती आहे. अशोक मोनेंची विक्रमाची वाट सागर पावशे यांनी अडवली अशी चर्चा इथं आहे आणि सागर पावशे हे आत्ता 51% आहेत आणि अशोक मोने 49% आहेत. विक्रमी विजय मिळवणाऱ्या उमेदवाराचा पराभव करण्याची संधी सागर पावशे यांना मिळाल्याची शक्यता आहे आणि सागर पावशे यांचं पारडं आत्ता इथं थोडंसं जड दिसतं आहे. प्रत्यक्ष निकाला दिवशी आपल्याला समजेल की सागर पावशेंचं पारडं थोडंसं जड होतं का जादा जड होतं. महिला गटामध्ये सुद्धा नीलम तरडे प्रभाग 21मध्ये
नेहा खैर ह्या अपक्ष आणि नीलम तरडे ह्या सुद्धा अपक्ष आणि सुजाता राजे महाडिक ह्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. सुजाता राजे महाडिक यांच्याबद्दल सुद्धा थोडी नाराजी त्या मतदारसंघामध्ये होती. सुजाता राजे महाडिक यांनी नंतरच्या काळामध्ये जनसंपर्क केला नाही असा आक्षेप त्यांच्यावर होता. पण अपक्ष उमेदवार तिथं फारशा प्रबळ नव्हत्या. पण नंतरच्या काळामध्ये नीलम तरडे यांनी जोरदार आव्हान सुजाता राजे महाडिक यांच्यासमोर उभं केलेलं आहे. आत्ता सुजाता राजे महाडिक यांचं पारडं जड दिसतंय. पण अशोक मोनेंना जर धक्का बसला तर त्याचा परिणाम सुजाता राजे महाडिक यांच्यावर सुद्धा होऊ शकतो आणि त्यामुळे इथला निकाल सांगणं सुद्धा अवघड आहे. आत्ता सुजाता राजे महाडिक यांचं पारडं जड दिसतंय. पण तिरंगी लढतीचा फायदासुद्धा त्यांना होऊ शकतो आणि सागर पावशेंना मतं देताना मतदारांनी दुसऱ्या उमेदवाराविषयी सुद्धा काही वेगळी भूमिका घेतली असेल तर त्याचाही फटका त्यांना बसू शकतो. असाच एक प्रभाग क्रमांक 22 हा एक गाजलेला मतदारसंघ आहे जो भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांसाठी 16 साली निवडणूक जिंकलेल्या कार्यकर्त्यांसाठी दोन्ही राजांना सोडावा लागलेला आहे. इथं सुद्धा चौरंगी लढत आहे. प्राची शहाणे ह्या अत्यंत कमी जनसंपर्क असलेल्या नगरसेविका ठरलेल्या आहेत. प्राची शहाणे ह्या जर का निवडून आल्या तर तो एक चमत्कार ठरणार आहे की जनसंपर्क नसताना सुद्धा एखादा उमेदवार निवडून येतो. ते निवडून येण्याची शक्यता आहे त्यांना. त्याचं कारण तिथं भाजपचा पारंपरिक मतदार हा मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र त्यांना गीता निलेश शिंदे ह्या शिवसेनेच्या उमेदवारांनी मोठी लढत दिलेली आहे. गीता शिंदे ह्यासुद्धा इथं जायंट किलर ठरू शकतात. त्या प्राची शहाणेंचा पराभव करू शकतात किंवा पल्लवी घोडके ह्यासुद्धा प्राची शहाणेंच्या विरोधात लढू शकतात. इथं 3 उमेदवार मोठ्या प्रमाणावर प्राची शहाणेंच्या विरोधात लढत देत आहेत. गुलनार बागवान ह्यासुद्धा अपक्ष रिंगणात आहेत. भाजप विरोधी मतविभागणीचा इथं धोका आहे आणि त्यामुळे प्राची शहाणे सुद्धा विजयी होऊ शकतात. ह्या 3 महिलांमध्ये पल्लवी घोडके, प्राची शहाणे आणि गीता शिंदे यामध्ये कोण विजयी होईल हे आत्ता सांगणं अवघड आहे. पण आत्ता गीता शिंदे ह्या जिंकण्याच्या स्पर्धेत वर आहेत. त्या मागोमाग पल्लवी घोडके आहेत आणि प्राची शहाणे आहेत. पारंपरिक मतदारांनी जनसंपर्काचा मुद्दा जर बाजूला ठेवला तर प्राची शहाणेंचा सुद्धा इथं विजय होऊ शकतो. प्रभाग क्रमांक 22मध्ये धनंजय जांभळे हे विद्यमान नगरसेवक निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात संतोष म्हणजे नाना इंदलकर, गौरव इमडे आणि प्रतीक भत्रे हे 3 अपक्ष आहेत. आणि बाळासाहेब शिंदे हे पूर्वी उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते होते. आता त्यांनी पक्षबदल करून शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह निवडलेलं आहे. इथं पंचरंगी लढत होत आहे. धनंजय जांभळेंबरोबर कार्यकर्त्यांची फौज पूर्वीसारखी राहिलेली नाही आणि अनेक त्यांच्या प्रतीक भद्रे हे जे त्यांच्या मागच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या विजयामध्ये महत्त्वाचे शिलेदार होते तेच यावेळेस त्यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात होते. धनंजय जांभळेंचं पारडं इथं जड आहे. मतं विभागणी किती होते त्याच्यावर त्यांचा विजय किंवा त्यांच्या विजयाचं मताधिक्य किती असेल हे सांगता येईल. प्रभाग क्रमांक 23 हा सुद्धा असाच गाजलेला मतदारसंघ आहे. ह्या मतदारसंघामध्ये विद्यमान म्हणजे पूर्वीचे जे नगरसेवक आहेत अशोक शेडगे हे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात संजय माने हे अपक्ष, सादिक बागवान हे काँग्रेसच्या चिन्हावर आणि जयराम काळे हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. इथं लढत जयराम काळे विरुद्ध अशोक शेडगे असे आहे. आता अशोक शेडगे यांचं पारडं जड आहे. मात्र अशोक शेडगेंच्या लोकांनी पूर्णपणे त्यांना मदत केली आहे का नाही हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. इथंही 49-51 अशी परिस्थिती आहे. अशोक शेडगे आत्ता 51% आहेत पण जयराम काळे हे सुद्धा 49%वर आहेत. त्यामुळे काय घडेल हे आत्ता सांगता येणार नाही. महिलेमध्ये मुक्ता लेवे ह्या भाजपच्या उमेदवार आहेत. पूर्वी नगराध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांचे पती वसंत लेवे हे सुद्धा नगरसेवक होते. त्यांच्या विरोधात त्यांच्याच घरातल्या वेदवती संजय लेवे यांनी आव्हान दिलेलं आहे. आणि अश्विनी राहुल जाधव ह्या मशाल चिन्हावर महाविकास आघाडीकडून उभे आहेत. ही निवडणूकसुद्धा अतिशय चुरशीची झालेली आहे. इथंसुद्धा 51% 49% अशी परिस्थिती आहे. मुक्ता लेवे ह्या आत्ता ह्यांचं पारडं थोडं जड आहे. आता ते थोडं जड आहे का जादा जड आहे
हे निवडणुकीच्या निकालानंतरच आपल्याला समजू शकतं. पण वेदवती लेवे यांनी त्यांच्यासमोर मोठं आव्हान उभं केलेलं आहे. प्रभाग क्रमांक 24 ह्यामध्ये ॲडव्होकेट शुभांगी विजयकुमार काटवटे यांच्या विरोधात कल्पना विजय चौगुले यांची लढत आहे. ॲडव्होकेट शुभांगी काटवटे ह्या भाजपच्या चिन्हावर आहेत आणि कल्पना चौगुले ह्या अपक्ष आहेत. जोरदार लढत कल्पना चौगुले यांनी ॲडव्होकेट काटवटे यांना दिलेली आहे. रवींद्र ढोणे विद्यमान नगरसेवक यांनी काटवंडे यांच्या विजयासाठी ताकद लावली, शिवेंद्रराजेंनी ताकद लावलेली आहे. पण एक चुरशीचा सामना आणि रंगतदार सामना इथं पाहायला मिळणार आहे. 51-49 असंच गणित इथलं सुद्धा आहे, त्यामुळे इथला विजय सांगणं थोडं अवघड आहे. प्रभाग क्रमांक 24मध्ये रवींद्र ढोणे हे भाजपच्या चिन्हावर उभे आहेत आणि त्यांच्या विरोधात महेश गोळे हे महाविकास आघाडीचे, राहुल नलावडे हे अपक्ष आणि जितेंद्र बडेकर हे महाविकास आघाडीचे आहेत. इथं रवींद्र ढोणे यांचं पारडं जड आहे, ते सहज विजयी होतील अशी आत्ता तिथली परिस्थिती आहे. प्रभाग क्रमांक 25मध्ये प्रकाश साळुंके हे अपक्ष उमेदवार आहेत. ह्यांनी राजू गोरे ह्या शिवेंद्रराजेंच्या कट्टर समर्थकांना आव्हान दिलेलं आहे. राजू गोरे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. राजू गोरे यांचं पारडं इथं जड आहे, त्यांचा विजय सहज होऊ शकतो. महिला गटामध्ये मात्र इथं जोरदार लढत होती. 7 उमेदवार महिला गटाचे रिंगणात आहेत. त्यामध्ये सिद्धी पवार ह्या भाजपच्या उमेदवार आहेत. शुभांगी निकम ह्या महाविकास आघाडीच्या आहेत. तेजश्री गोळे ह्या अपक्ष आहेत. प्रतिभा गोगावले ह्या अपक्ष आहेत. सुरैया बागवान ह्या अपक्ष आहेत. कल्पना बनगे ह्या महाविकास आघाडीकडून आहेत आणि समीना सय्यद ह्या महाविकास आघाडीकडून ह्या अपक्ष आहेत. समीना सय्यद महाविकास आघाडीमध्ये इथं फूट पडलेली आहे आणि ह्या फुटीचा फायदा आणि मोठ्या संख्येनं अपक्ष असल्याचा फायदा सिद्धी पवार यांना होणार का, इथं याची उत्सुकता आहे. प्रतिभा गोगावले यांनी त्यांना मोठं आव्हान निर्माण केलेलं आहे आणि सुरैया बागवान यांनी सुद्धा एक मोठं आव्हान त्यांना निर्माण केलेलं आहे. ह्या 3 प्रमुख उमेदवारांमध्येच तिथं मोठ्या प्रमाणावर मतविभागणी होण्याची शक्यता आहे. इथंही 49-51 अशी परिस्थिती आहे. प्रतिभा गोगावले ह्या 51% आहेत आणि सिद्धी पवार ह्या 49% आहेत. ह्या 49चं 51 कधी होऊ शकतं, 51चं 49 कधी होऊ शकतं. सिद्धी पवार यांच्या विरोधात सुद्धा त्यांचा एक जुना फोन कॉल रेकॉर्डेड हा मतदानाच्या आधी प्रचंड प्रमाणात व्हायरल करण्यात आल्याची चर्चा आहे आणि त्याचा फटका सिद्धी पवारांना बसणार का ह्याची उत्सुकता आहे. भाजपचा काही पारंपरिक मतदारसुद्धा तिथं आहे आणि भाजप विरोधी एक मतदारसुद्धा तिथं आहे. तर ह्याचा फायदा नेमका कुणाला होणार हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे. ते एकूण 25 प्रभागांची सगळा आढावा म्हणजे प्रत्येक उमेदवाराचा आढावा देण्याचा प्रयत्न मी इथं केलेला आहे. माझी निरीक्षणं अचूक असतीलच असं नाही, पण ती अचूकतेच्या फार जवळ पोचणारी असणार आहेत. त्यामुळं आपण निश्चितपणे आरसपानीचा हा भाग पहा आणि आपल्याला माझ्यापेक्षा काही वेगळं वाटत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये निश्चित नोंदवा. कारण मला वाटत असलेलं किंवा मला मिळालेली माहिती 100% आहे असा काही माझा दावा नाही. माहितीच्या आधारावर केलेलं हे विश्लेषण आहे. हा काही कुठला एक्झिट पोल नाही की काही त्याच्यासाठी आम्ही काही एक्झिट पोल घेतलेला नाही. पण आरसपानीवर प्रेम करणारे जे काही रसिक प्रेक्षक आहेत, काही माझ्या मित्रपरिवार आहेत, त्यांच्याकडून गोळा केलेला जो काही डेटा आहे त्याच्यावर आधारित केलेलं हे विश्लेषण आहे आणि ह्या विश्लेषणाला अचूकतेचा जोड देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. निश्चितपणे हा आरसपानीचं विश्लेषण आपल्याला आवडेल अशी मला खात्री वाटते. धन्यवाद.